ज्ञानेश्वर माऊलीनं सुद्धा म्हणलेलं आहे आपल्या मुक्ताईला, ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताई गुरु कृपाबाई ऐशी आहे. ज्ञानेश्वर माऊलीनं सुद्धा आपल्या बहिणीला सांगितलं की आपल्या याच शरीरामध्ये तू पहिले आसन टाकून बस आणि या ठिकाणी तू ध्यान कर. या ठिकाणी ओम हा गुरु आहे, सोम हा शिव आहे. याच ठिकाणी ध्यानामधून तू सोहम सोहम इथं जायचं आहे. हेच ज्ञानेश्वर माऊलीनं सुद्धा सांगितलेलं आहे. याच देही याच डोळा पाहे भक्तीचा सोहळा, इथंच माझं काही समाधान झालं, याच ठिकाणी माझं समाधान झालं म्हणत होते. आणि याने त्याने त्याच्या जीवनामध्ये बरेच लोक येत होते, बरेच लोक सांगत होते की आम्ही ध्यानाला बसता आम्हाला ध्यान लागतच नाही. बरेच लोक म्हणत होते नाही काही दिवस बसावं लागेल ना त्याला. तेव्हाच आम्हाला घरून जेव्हा आम्ही नंदगावला जायचं म्हणलं तर नंदगावला पोहोचलो. आपण कास्तकार माणसा शेतामध्ये कापूस टाकतात, सोया टाकतात, तेव्हा ते काढा येणार नाही आहे ना. असं आम्ही करता करविता तुझ भगवंता जोपर्यंत आम्ही त्याच्या रस्त्यावर चालणार नाही, जे आम्ही त्या मार्गावर चालणार नाही, आधीच अनुभव. आणि याच्यासाठी तुम्ही ध्यानाला बसा. जोपर्यंत तुम्ही ध्यान बसणारच नाही तर तुम्हाला ध्यान लागणारच कुठे. बाबा आरती तुमची करीतो आम्ही तन मन अर्पुनिया. सर्व सुखाचा दाता आहे तू. जय 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 फुलराज दया, जय 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 फुलराज. ऑगस्ट 30ला जन्म घेऊनी केले जगाचे कल्याण. नास्तिकाला शुद्ध बनविले देऊनी आत्मज्ञान. फुलाए देऊनी आत्मज्ञान. तव कुरूपेनी तुटतील सारे 84 बंधना. करुणा करसी जीवन सवरसी पुंजाईच्या नंदना. फुलाए पुंजाईच्या नंदना. जीवा शिवाचे मिलन करुनी करसी साक्षात्कार. मानवतेचा धर्म दादवी थोर तुझे उपकार. फुलाए थोर तुझे उपकार. भक्त जनाला दाविली लीला निरंकार. श्री साधू सिद्ध महात्मा सोवेदाचे भार. फुलाए सोवेदाचे भार. विश्वहिताची तुमची वाणी विश्वहिताचे हो. दीनजनाला उपदेश करसी ज्ञान तुझे अनमोल. फुलाए ज्ञान तुझे अनमोल. सांज सकाळी ओवाळी गमी आरती पंचे प्राण. दास तुझा मी तव चरणासी गाईन तुझे गुणगान.